जेव्हा लोक साखर झोपेत स्वप्न पाहत होते तेव्हा आम्ही कुरडया करत होतो. म्हणजे पहाट होण्याच्या अगोदरच आमच्या सर्व कुरडया करून झाल्या होत्या. तर आज होत्या आमच्या कुरडया. तर मग त्यासाठी मी 3 दिवस अगोदरच गहू भिजत घातले होते. सकाळ संध्याकाळ त्याचं पाणी चेंज करत होते आणि आदल्या दिवशी गहू गिरणीवरनं चुरून आणले होते आणि नंतर ते मी गाळले, पिळले. त्याच्यातला सगळा चीक बाहेर काढला आणि ते परत पाण्यात ठेवले आणि दुसऱ्या दिवशी ज्या दिवशी आमच्या कुरडया होत्या त्याच दिवशी ना सकाळी आम्ही त्यातलं वरचं सगळं पाणी काढलं आणि मग नंतर तो चीक हटवण्यासाठी इथे चूल वगैरे पेटवली होती, कारण चुलीवरच व्यवस्थित चीक हटला जातो. आणि पातेल्याला अगोदर तेलाने निरमा लावून घेतला होता, कारण मग नंतर ते घासायला खूप जास्त ताण होत नाही आणि ते लगेच निघल्या जातं. आणि त्यानंतर त्यामध्ये पाणी टाकलं तर जेवढा चीक असतो तेवढंच पाणी असतं. तर पाणी अगोदर टाकलं. पाण्याला उकळी आली का चीक असा कमी धार करून हळूहळू सोडायचा असतो, म्हणजे जेणेकरून त्यामध्ये गुठळ्या वगैरे होणार नाही आणि चीक एकसारखा बनेल. आणि पाण्यामध्ये थोडंसं आपल्या चवीनुसार मीठ पण घालायचं असतं. आणि आता या ठिकाणी आम्ही चीक हटून घेतोय. तर मी तुम्हाला कुठेच दिसणार नाही आजच्या व्हिडिओत, कारण मी सगळ्या ह्याचे व्हिडिओज काढत होते, व्हिडिओ शूट करत होते आणि माझ्या डोक्यातच नाही आलं की माझा पण काही एखादं क्लिप घ्यावी. आणि नंतर मी सगळं व्हिडिओ एडिटिंगला बसले त्यावेळेला लक्षात आलं, अरे यार मी तर याच्यात दिसतच नाहीये. पण असो, सगळं मला माहिती आहे मी काय काय केलं आणि काय काय नाही. तर या ठिकाणी चीक हटायचं काम चालू आहे. आणि आमचा बिट्टूसुद्धा माझ्यासोबतच सकाळी उठला होता. आम्ही सकाळी 3:15 3:30 वाजताच उठलो होतो सगळे आणि सगळ्यांनी मिळून इथे एक एक बारीने चीक हटून घेतला. तर ह्याला खूप मेहनत लागते, त्यामुळे हे माझ्या बसची तर बातच नव्हती. मी तर त्याला हात पण नाही लावला, यांनीच बाकीच्यांनीच सगळ्यांनी केलं. आणि त्यानंतर कुरड्या वगैरे घालायला मग हे आम्ही करू शकत होतो. तर आम्ही पायसोऱ्यावरच कुरड्या घालतो. आता तुम्हाला माहीतच झालं असेल, 2-3 वर्ष झालं तुम्ही माझे व्हिडिओज पाहतायत. तर आम्ही दरवर्षी पायसोऱ्यावर कुरडई घालतो आणि ती खूप सोपी जाते. डिशवरती अशी कुरडई चाळून घ्यायची आणि ती साडीवरती वगैरे ज्याच्यावरती आपल्याला कुरडई वाळत घालायची त्याच्यावरती अशी पालथी करून द्यायची. आणि पहाटे जोपर्यंत उजेड पडत नव्हता तोपर्यंत आमचं सगळं झालं होतं. आणि उजेड पडल्या आमच्या सगळ्या कुरड्या इथे करून झाल्या होत्या. जवळपास 6-6:30च्या आसपास आमच्या सगळ्या कुरड्या करून झाल्या होत्या. आणि बिट्टूसुद्धा त्या खूप एन्जॉय करत होत्या अशा गोष्टी. माझ्या सगळ्या गोष्टी तो असा मध्ये लुडबुड करतो आणि एन्जॉय करतो. तर मी पण करून देते, कारण लहान लेकरांना खूप हौस असते याची. आणि त्यानंतर आम्ही कोंड्याच्या पापड्यासुद्धा केल्या होत्या. जो कोंडा गव्हाचा निघतो ना त्याच्याच पापड्यासुद्धा आम्ही इथे घालून घेतल्या.